छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचारांचा वारसा ही महाराष्ट्राची ओळख आहे। या महाराष्ट्राला गाळबोट लावण्याकरिता काही समाजकंटक गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करतात, पण बकरी ईदच्या दिवशी जी घटना घडली ही अत्यंत धक्कादायक होती। या निमित्ताने अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक आणि इतर सर्व अधिकाऱ्यांचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे, कारण की ती जी महिला होती भोसले, स्वाती विक्रम भोसले, ती महिला बोरखा घालून जे ब्राह्मण गल्लीमध्ये त्यांनी मांस फेकला होता आणि तिला आता पकडण्यात आलं। आणि तिची स्टोरी अशी आहे, ती सांगते की मी भीक मागते आणि माझा उदरनिर्वाह या भीक मागण्यातून होतोय, पण मुस्लिम समाज कधीही भीक देत असताना मांस हा देऊ शकत नाही आणि देती नाही आहे। पण ह्याचे मागचे जे मास्टर माइंड आहेत, जे हिंदू मुस्लिमची दंगल घडवायचा प्रयत्न करतात, दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल ह्याचा प्रयत्न करतात, पोलीस सखोल चौकशी या निमित्ताने केली पाहिजे। कारण यापूर्वीसुद्धा गंगा उद्यान या उद्यानामध्ये सुद्धा नमाज पठणचं प्रकरणसुद्धा समोर आलेलं होतं। ज्या दिशेने ते नमाज पठण करत होते ते चुकीची दिशा होती, त्यामुळे पण शंका निर्माण होती की यामागं हे मास्टरमाइंड कोण आहेत। अहिल्यानगर हा शहाजी शरीफजी हे संतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या भूमीला लाभलेला आहे। तर तुम्ही किती कटकारस्थान करा, आपलं अपयश लपवण्याकरिता आपण किती जरी असे दंगली घडवण्यासाठी जे काही प्रयत्न करतात, ट्रायबल जिहाद, लँड जिहाद आणि वेगवेगळे कॉर्पोरेट जिहादसारखे तुम्ही जे जिहाद राबवत आहात, याच निमित्ताने हे एक चपराक आहे अशा या दंगलखोर लोकांसाठी, जे बुरखा घालून जे काही कृत्य तिने केलं, जे मांस फेकण्याचं काम तिथं जिने या महिलांनी केलं, ही फक्त एकटी नसून ह्याच्यामागं कोण मास्टरमाइंड आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गरज पडली तर SIT सुद्धा ह्यात नेमावी, कारण की लोकांसमोर हे आलं पाहिजे की खरं काय आणि खोटं काय आणि ह्याचे मागं कोण असे लोक आहेत ते आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला गाळबोट लावण्याचा प्रयत्न करत आहात। आपण या निमित्ताने सतर्क राहिलं पाहिजे। आपल्या अवतीभोवती अशी कोणती घटना घडत असेल तर आपण पोलीस प्रशासनाची मदत घेतली पाहिजे, त्यांच्याकडे जाऊन तक्रार केली पाहिजे आणि पोलीस आपल्याला मदत करतील हीच अपेक्षा ठेवतो। सावध